नमस्कार, मी दीपक शिंदे आणि स्वागत आहे आपलं व्हॉइस ऑफ लोकसुराज्यामध्ये. आज मी घेऊन आलो आहे तुमच्या समोर एक नवीन विषय. रामटेकडीतील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांसाठी उभारलेली केबिन ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी असावी, पण सध्या ही केबिनच धोका निर्माण करत आहे. या केबिनच्या दोन्ही बाजूंना वरील बाजूस होर्डिंग्स लावले आहेत. ही जाहिरात डळमळीत असून कोणत्याही क्षणी मोठ्या वादळामुळे कोसळू शकते. स्थानिक नागरिकांनी यावर कडाडून विरोध केला आहे. त्यांचा स्पष्ट सवाल आहे, परवानगी कुणाकडून घेतली आणि एवढ्या धोकादायक पद्धतीने जाहिरात लावण्याची परवानगी दिलीच कशी गेली? जर ही जाहिरात एखाद्या राजकीय पक्षाने लावली असती तर प्रशासन लगेच कारवाई करतं, पण खासगी जाहिरातदार असल्यामुळे का ही गोंधळाची शांतता? वाहतूक पोलिसांच्या केबिनवरच जर धोका असेल तर सामान्य प्रवाशांचं काय? प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि ही जाहिरात अधिकृत की अनधिकृत हे स्पष्ट करावं, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. आपण काय म्हणता? ही जाहिरात तात्काळ काढावी का? कमेंटमध्ये आपले मत नक्की कळवा. या होर्डिंग बद्दल आम्ही आपल्याला अपडेट देतच राहू. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.